सक्षम माणसाची जरूरत आहे म्हणले. तुम्ही राहिले तर सर शहराचा विकास होईल ह्या भावनेने मला त्यांनी बोलून घेतलं, सर्व गोष्टी समजावून सांगितलं आणि त्यांना मला वचन दिलं की जर सर म्हणले तुम्ही आमच्या म्हणजे महायुतीकडून जर लढले आणि तुमचा विजय निश्चित आहे आणि झाल्यानंतर 200 कोटीचे काम आज मी तुम्हाला हे करून देतो म्हणले की सगळं आमचा हिमायतनगरचा पूर्ण डायग्राम तयार आहे, फक्त तयार करायचे आम्हाला हे आहे म्हणले. फक्त आम्हाला सक्षम माणूस तुमच्यासारखा पाहिजे होता. साहेबांनी सर्व काही गोष्टी मला बोलून दाखवल्या आणि त्यांनी काही गोष्टी मला वचन पण दिलं. त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी आज मी सर्व सोडून इकडचा माझा वैद्यकीय व्यवसाय सोडून सर्व काही समाजासाठी किंवा हिमायतनगरच्या जनतेसाठी या पक्षात साहेबांच्या आदेशानं मी कामाला लागलो आणि माहितीचा उमेदवार म्हणून मी निश्चित झालो. याच्यासोबत गजूभाऊ चाहेलमुळं सर्वांच्या याच्या प्रश्नाला यश आलं. त्यांनी खूप प्रयत्न केले सगळे, ज्याच्यामुळं इकडे तयार झालो येण्यासाठी. आजपर्यंत आपण एकाही पक्षात म्हणजे काम केलेलं नाही. प्रथमच आपला भाजपा प्रवेश झालेला आहे. आज आपण एका पक्षाचे हितचिंतक होता माजी आमदार जवळगावकर साहेबांचे, काय सांगाल? हितचिंतक त्यांचा आज बी आहे, काल बी होतो आणि पुढे पण राहील मी. पण जिथं कुठं समजा समाजावर वेळ येते किंवा दुर्दशा पाहू वाटत नाही तर त्या हिशोबाने म्हणलं कुठेतरी आपलं योगदान लावावं लोकांना, जनतेसाठी काही विकास व्हावा, त्या भावनेने समजा मी आज इकडे प्रवेश केला आणि साहेबांचा शब्द दिल्यामुळे इकडे आलो. महायुतीची अद्याप घोषणा झालेली नाही, काय महायुती होणार आहे का? महायुतीची निश्चित होणार आणि महायुतीचा उमेदवार मी राहणार. भारतीय जनता पार्टीमध्ये आज तुम्ही प्रवेश केला, या प्रवेशामागे समजा हिमायतनगरच्या म्हणजे कोण समजा श्रेय आहे? नाही, सर्वांचं श्रेय आहे. सगळे काय जवळच्या गजूच्या भाऊ चाहेलचं आहे, विपुलचं आहे, सर्वांनी तिथे अपडेट दिला. आणि भाजप म्हणजे एवढा मोठा पक्ष आहे की त्यांना सांगायची गरज नाही. त्यांनी पूर्ण सर्वे करत होते. पूर्ण सर्वेमध्ये जिथे जिथे होतं समजा सर्वेमध्ये त्या सर्वेच्या याच्यानं प्रत्येक लोकांना, सर्व समाज लोकांना त्यांनी अपडेट घेतला आणि इथून माणूस कोण येणार काय नाही ते सगळं करून इथल्या लोकांना विचारून सगळं करून त्यांनी म्हणजे माझ्यापर्यंत आले. ते चव्हाण साहेबांचं म्हणजे एवढं सोपं नव्हतं काम की त्यांनी जवळपास म्हणजे 10 मिनिटं मला त्या दिवशी बोलले. मी एकदम परेशान होतो. साहेबाचा फोन आला म्हणल्यावर नगराध्यक्ष पदासाठी फायनल झाला आहे. महायुतीतून माझं नाव आहे समजा. चर्चा झाली आहे का? विद्यमान आमदार बाबूराव कदम खोडकर साहेब आहेत, यांच्याशी काही चर्चा झाली? हो, चर्चा होऊन जाईल. चर्चेचं काही ना, चर्चा होऊन जाईल.